नमस्कार म्हणलं नमस्कार करते राणे नमस्कार कर मित्रांनो, या पशु प्रदर्शन मध्ये आतापर्यंत सर्वात उंच आणि मोठा जे डॉग आहे ते आपल्या समोर आहे. यात काय याचे 7,000 7,000 फिक्स रेट 7,000 हे कारण असे जात आहे एकदम शेतीसाठी उत्तम. तर याच्यामध्ये बघू शकता एकदम युनिक प्रकारचे कबूतर पण आहेत. ही पश्मी आहे. पश्मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आज आहे नांदेड मध्ये पशु प्रदर्शन, जे की दरवर्षी भरत जाते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून पशु येत असतात. म्हणजे पशुमध्येच अश्व, श्वान, शेळी, कुक्कुट हे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत हे इथं येऊन यांचं प्रदर्शन होत असते. आणि यांचं जे स्पर्धा होऊन याच्यामध्ये यांचा नंबर वगैरे काढले जाते, त्यांना बक्षीस दिलं जाते. तर या वर्षी कसल्या कसल्या प्रकारचे प्राणी माळेगावच्या यात्रेमध्ये आलेले आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि नवीन असताना सबस्क्राईब केल्याशिवाय असं जाऊ नका. चला तर मित्रांनो, चालू करूया मग आजचा व्हिडिओ. लेट्स गो. तर मित्रांनो, या पशु प्रदर्शन मध्ये आतापर्यंत सर्वात उंच आणि मोठा जे डॉग आहे ते आपल्या समोर आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि नमस्कार भैया. नमस्कार. आणि हे खूप डॉग लवर दिसायलेत मला, कारण की त्यांच्या हातावर तुम्ही बघू शकता की टॅटू त्यांना इथं गोंदलेला आहे. दादा कुठले आपण? अंबाजोगाई. ओके. तर या प्रदर्शन मध्ये फक्त प्रदर्शनसाठी येतं का विक्री वगैरे पण राहते? दोन्ही पण राहते. प्रदर्शनसाठी पण येतो आणि विक्री पण येतो. तर माळेगावच्या यात्रेमध्ये किती वर्षापासून येतात? 7-8 वर्षापासून कंटिन्यू येतो. 7 ते 8 वर्ष झाली. आणि हे जे डॉग आहे समजा माळेगावच्या यात्रेमध्ये प्रदर्शन करता का दुसरीकडे करतात? नाही, याचं पहिलंच वर्ष आहे. याचं वय बघितलं तर 19 महिने फक्त. याचं का? आणि याची म्हणजे कोणतं ब्रीड कोणतं आहे? हे ग्रेट डेन आहे. ग्रेट डेन म्हणले का? बरं. आता हे समजा आता प्रदर्शन झाले का? गेल्या वर्षी पण आणले का तुम्ही? नाही, गेल्या वर्षी नव्हता. बरं. गेल्या वर्षी कोणता होता? गेल्या वर्षी जर्मन शेपर्ड होता. दरवेळेस तुम्ही वेगळे आणता का? दरवेळेस वेगळा. तर आता हे सेल साठी वगैरे काय? सेल साठी योग्य किंमत आली तर आपण सेल पण करतो. तर समजा आता हे डॉग मीटिंग पण होती का आपल्या? हो, मीटिंग होते ना. बरं. तर आता तुमच्याकडून खरेदी करायची असेल किंवा मीटिंग करायची असेल तर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस सांगू टाका. माझा ऍड्रेस आहे अंबाजोगाई. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7249 83 10 43. शिर्डीमध्ये पहिला नंबर काढा. देशामधून पहिला नंबर निघाला. आता हिने गुन्हा बघा. नमस्कार म्हणलं नमस्कार करते राणे नमस्कार कर. हो माहित आहे, थांबा ना बघू तर. राणे जरा साहेबाला पाय उचलून दाखव बरं. माय जरा उचल दाखव. शाबाश. वाव. एकार हे मागलचा पाय उचल. बाईश हे पोटा खालून जाऊ. हे मांडीवर ठेव. हे मांडीवर ठेव. बाईश म्हणजे हे गुणधर्मामध्ये पहिला नंबर आहे सर. म्हणलं ते करते. हो, जे म्हणले ते. खाली झोपले तरी काय नाही. डान्स मला डान्स करते बघा. हा चल बस रे बस बस बस. अय सर नमस्कार कर. बस 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 बस. आता याची साईज काय समजा? म्हणजे 62 इंचाचं हे असते ना उंची. आणि वय किती याचं? वय 7 वर्ष आहे सर. आता याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते आहेत म्हणजे आपल्याकडे? याच्यामधून नोकरी आहे, बनारस आहे, संजाप आहे. याच्यामधून बकल 2-4 जाती. आपल्या माळेगावची जी काल पालखी निघाली त्याच्या मी होतो ना. मी सगळ्यावरी होते सर. बरोबर. त्याच्या मानकरी मध्ये हा मानकरी आमच्या गावचेच मानकरी आहेत ना. काय नाव काय आपल्या म्हणल्या? माझं नाव बाबू मी शेख, राहणार इसनगाव. तर मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉग्स आहेत ते आपण बघतो या प्रदर्शन मध्ये. आणि या ठिकाणी कारवान ही जात आलेली आहे. नमस्कार काका. नमस्कार. कोणतं गाव कोणतं आपलं? आपलं गाव कामजळगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. बरं. तर यावर्षी हे जे कारवान जात आहे ना? हो, कारवानचा. आता तर हे दरवर्षी आणता का तुम्ही? मी दरवर्षी येतो माळेगाव येतो. म्हणजे पशु प्रदर्शनसाठी येतात का विक्रीसाठी पण येतात? पशु प्रदर्शनसाठी बी येतो आणि विक्रीसाठी बी येतो. आता हे जे पिल्ले आहेत त्याचे हे विक्रीसाठी आणलेत का? विक्रीसाठी आणले. काय रेट काय याचे? याची 7,000. 7,000 फिक्स रेट 7,000. हे कारण असे जात आहे एकदम शेतीसाठी उत्तम आणि चपळ जात असते. कोणी वातावरणामध्ये कोणी याच्यामध्ये तंग धरून राहणारी जात आहे. माझ्याकडे मेल आहे आणि 4 मादे आहेत माझ्या. आता या प्रदर्शन मध्येच विक्री करता का बाहेर पण विक्री करता तुम्ही? बाहेर पण विक्री करतो, प्रदर्शन मध्ये पण विक्री करतो. बाबूराव रामचंद्र दिंडे, राहणार कामजळगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 97 30 49 35 46. तर मित्रांनो, या प्रदर्शनामध्ये डॉग्स सोबतच आता इथं कबूतर पण आलेले आहेत प्रदर्शनासाठी किंवा विक्रीसाठी म्हणा. आता हे कोणत्या प्रजाती कोणती याची? हे मुख्य आहे बिस्किट कलर मध्ये. बरं. आणि याच्यामध्ये कोणते कोणते असतात? याच्यामध्ये ब्लॅक कलर राहतो, तो का ब्लॅक आहे. जसं आता इथं हे कोणता आहे? ब्लॅक कलर. हा ब्लॅक कलर मुख्य आहे. ब्लॅक कलर मुखी. हे त्याची मादी. हे मादी आहे. आता हे तुम्ही जोडी विकालात काय? हा जोडी. सिंगल पण विकता? जोडी 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 सिंगल.
हा. आता हे जोडीचा रेट काय? जोडीचा रेट 3000 रुपये. 3000 रुपये. हा. आणि समजा कमी जास्त होते का फिक्स रेट आहे? कमी जास्त होते, 2800-2700 पर्यंत देऊन जाईल. बर. कोणते कोणते आहे ते? हो का, हा सेंटिनेटचा जोड आहे, हे आणि हे माझी सेंटिनेट आहे. हे सेंटिनेट आहे. हा. तर याच्यामध्ये बघू शकता एकदम युनिक प्रकारचे कबूतर पण आहेत आणि सर्व प्रजातीचे यांच्याकडे अवेलेबल आहे. जे मला ते तुम्ही यांना कॉल करून पण यांच्याकडून विकत घेऊ शकता. जरा. तर आपला एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगू टाका. 9373 5844 06. तर मित्रांनो, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स आपल्याला या पशु प्रदर्शनमध्ये बघायला मिळाले आणि या ठिकाणी पण एक युनिक प्रकारचा डॉग आपल्याला मिळाला. नमस्कार भैया. नमस्कार. काय प्रजाती कोणती आहे? ही पश्मी आहे. पश्मी. बरं. आता हे प्रदर्शनसाठी आणले का विक्रीसाठी आणले? प्रदर्शनासाठी. आणि हे किती महिन्याचं आहे सध्या? 12 महिने. आता या प्रदर्शन मध्ये हे कोणते डॉग कोणते प्रजाती आहेत? आता हे डॉग जे आहेत हे ग्रेहाउंड आहेत, ते कारवान आहे, या पश्मी आहे, हा एक ग्रेहाउंड आहे, ते ग्रेहाउंडच आहेत. ओके, म्हणजे वेगळ्या वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे dog आपल्याकडे मिळतात समजा. हो सर. बरं. आता हे प्रदर्शनासाठी आणले का विक्रीसाठी आणले? नाही, प्रदर्शनासाठी आणलेले आहेत सर. याचे पिल्ले मिळतील आपल्याकडे. बरं. म्हणजे आता पिल्ल्यांचं काय रेट काय असते? मेल 12,000, फिमेल 10,000 रुपये देतो सर आपण. बरं. म्हणजे आता फिक्स असते का कमी जास्त पण होते? नाही, होतं कमी जास्त होतं. समजा याचं मेटअप वगैरे करायचं असेल तर ते पण हो करतात. हो, मीटिंग करतो सर आपण. हा मेल आहे, मीटिंग साठी उपलब्ध आहे. आता हेच मिळतं का दुसरी पण प्रजाती आहे आपल्याकडे? तुम्हाला कारवान, ग्रेहाउंड, पश्मी सर्व मिळतात सर आपल्याकडे. नाव आहे डॉक्टर शंकर शिवाजी, राहणार माळंगी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. माझा मोबाईल नंबर आहे 9881860050. व्हॉट्सअप नंबर आहे. तर मित्रांनो, माळेगावच्या या प्रदर्शन मध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहेतच आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता. नमस्कार भैया. माळेगावच्या या यात्रेमध्ये सध्या या प्रदर्शनामध्ये कोणते डॉग आणले आहेत? हे आपले जर्मन शेफर्डचे पप्पी आहेत. हे आपला मेल आहे, विथ केसी आहे. त्याचं नाव रॅम्बो आहे. हे 3.5 वर्षाचा आहे. आता हे सध्या आपले पप्पी आहेत 40 दिवसाचे. याच्यामध्ये 6 पप्पी आहेत, 3 मेल 3 फिमेल आहेत आणि पूर्ण प्रॉपर डबल कोट मध्ये पप्पी आहेत. याची मदर बी आपल्या घरची आहे. हे ब्रीडिंगचे पप्पी आहेत. माझ्याकडे बीगल आहे, लॅब आहे, पॉमेरियन आहे, जर्मन शेफर्ड आहे. 3 ब्रीड आहे. माळेगाव मला झाली आता 7 ते 8 वर्ष झाली मला. म्हणजे दरवेळेस समजा दरवर्षी येतो. प्रदर्शन मध्ये साठी येतं का दरवर्षी विक्रीसाठी किंवा प्रदर्शनासाठी दोन्हीसाठी येतो मी. आता हे प्रदर्शनासाठी आणले आपण आणि हे पप्पी जे आपले ते विक्रीसाठी आपण घेऊन आलो. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9970721194. डॉक्टर कैलास श्रीमल, पूर्णा, जिल्हा परभणी. तर हे कोणतं ब्रीड आहे दादा? हे रॉटविलर ब्रीड आहे. रॉटविलर. आणि हे गेल्या वर्षी पण आणलं होतं का तुम्ही? हा, गेल्या वर्षी आणला होता. माळेगावला चॅम्पियन ठरलेला आहे गेल्या वर्षी. म्हणजे गेल्या वर्षीचा जे चॅम्पियन हा आहे डॉग मधला या रॉटविलर मध्ये हा ठरलेला आहे. हा ठरलेला आहे गेल्या वर्षी. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे पण डॉग्स आहेत का आपल्याकडे? हो, आहेत ना. कोणते कोणते आहेत? सायब्रियन, हस्की, रॉटविलर, जर्मन शेफर्ड, लॅब्राडॉर. असे वेगळे प्रकारचे. म्हणजे मग आता हे याची विक्री वगैरे पण करतात? हो, माझं गावाचं नाव गंगाखेड. हा. माझा कॉन्टॅक्ट 8766926757. कोणतं हे कोणतं ब्रीड आणले? हे सायबेरियन हस्की आणि दरवर्षी वेगळे आणता ब्रीड का हेच असतात? वेगवेगळा गेल्या वर्षी कोणतं आणले होते? गेल्या वर्षी जर्मन आता हे प्रदर्शनसाठीच आणता का विक्री पण करता तुम्ही? पिल्ले विक्री करतो. हे कोणते कोणते आहेत आपल्याकडे? आपल्याकडे जर्मन शेफर्ड आहे, लॅब्राडॉर आहे आणि हस्की आहे. कोणते? आता हे झालं हस्की. हो, आता याच्यामध्ये दुसरं कोणतं आहे? हे जर्मन शेफर्ड आहे. हे मधलं जर्मन शेफर्ड. हो, हे याच्यामधलंच आहे ना? हे हेच पिल्लू आहे. मेल पपी आहे. ओके. पलीकडे फिमेल पपी आहे आणि ते तिकडे व्हाईट वाला का? हो, ते व्हाईट वाला फिमेल पपी आहे. आणि एक ब्लॅक कलरचं लॅब्राडॉरचं फिमेल पपी आहे. 85 लाख या बोकडाची किंमत लावलेली आहे. तरी पण गंगाकडून आलेले आहेत. आपल्याकडे लॅब आणि रॅट्युलर, पामुलेन आहेत उपलब्ध. हे पिल्ले आहेत लॅबचे. हो का, हे ह्या पिल्ल्याची किंमत 6,000 रुपये आहे दादा. ब्लॅक आहे, अजून व्हाईट मध्ये एक आहेत. याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर आहेत. पामुलेन आहेत, रॅट्युलर आहेत, जर्मन शेफर्ड असे आहेत. मोबाईल नंबर 777082 हे कोणतं ब्रीड आणलं तुम्ही? लॅब्राडॉर. तर याच्या व्यतिरिक्त दुसरे पण आहेत का? हेच आहे? आहेत आपल्याकडे. डॉपरमॅन आहे, रॉटविलर आहे, जर्मन शेफर्ड. सर्व प्रकारचे breed हा. आपल्याकडे मिळतील. हो हो, ब्रीडिंग करतो, हॉस्टेलिंग करतो, सर्व गोष्टी करतो आपण. तर आता ह्या पशुप्रदाच्या व्यतिरिक्त जर समजा तुमच्याकडून घ्यायचं असेल विकत वगैरे तर तसं पण विक्री वगैरे करता का? हो, करतो ना. तर आपलं एकदा नाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव आहे श्याम राजाराम शिरोळे. मुदखेडला आमचं पेट हाऊस म्हणून, राजूर पेट हाऊस म्हणून आहे. मोबाईल नंबर 9049355143. तर मित्रांनो, माळेगाव यात्रेच्या पशु प्रदर्शन मध्ये सध्या उभे आहोत आणि या ठिकाणीचे जे बकरे बघताय तुम्ही, नॉर्मल बकरं नाही. याच्यावरती तुम्ही बघू शकता हे उर्दू मध्ये नाव लिहिलेलं आहे. याच्यावरती काय नाव आहे दादा? अल्लाह म्हणून नाव लिहिलेलं आहे. आणि हे याची जे सध्या प्रदर्शन मध्ये आणले होते प्रदर्शनासाठी. तर मित्रांनो,
या अल्ला नावाचं जर बोकड तुम्हाला घ्यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि विकत घेऊ शकता तुम्ही. 85 लाख या बोकडाची किंमत लावलेली आहे. तरी